नमस्कार, मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण जन्माष्टमी स्पेशल ड्रायफ्रूट पाक कसा बनवायचा ते पाहूया. तर इथे मी मोठभर साधारणतः घेतले आहे पिस्ता, बदाम घेतले आहे एक छोटी वाटी, काजू घेतले आहेत, अक्रोड घेतलेत एक 10-12. ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाका, कमी जास्त झाले तरी चालतील. मगज घेतले आहे छोटी वाटी. आणि छानपैकी आपल्याला सगळे ड्रायफ्रूट तुपावर भाजून घ्यायचे आहेत. तर मी कढई गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. आणि पहिल्यांदा बदाम चांगले फटफट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, असे फुटले पाहिजेत, काढून घ्यायचे. आणि ह्याच तुपामध्ये आपल्याला अक्रोड, काजू, पिस्ता भाजून घ्यायचा आहे अगदी 2 मिनटं. खूप जास्त भाजायचे नाही आहेत हे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत. आणि याच्यामध्येच मगज पण भाजून घ्यायचे आहे. गॅस बंद करायचा आहे आणि सगळं थंड करून फक्त बदाम आणि अक्रोड हलके हलके फोडून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये. अशा पद्धतीने एकदम बारीक करायचे नाही आहेत, असे जाडसर ठेवायचे आहेत. आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जितकं आपलं ड्रायफ्रूट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला थोडी कमी साखर घ्यायची आहे. आता पाक करायला घेऊया. तर साखर पहिल्यांदा कढईत टाकून घ्यायची आहे. आणि जितकी साखर आहे त्याच्या पावभाग पाणी घ्यायचं आहे. आणि पाक तयार करून घ्यायचा आपल्याला. एकतारी पाक करायचा आहे. आणि इथे 1 चिमटीवर मी केशर घेतले आहे. असेल तर टाका, नसली तरी काही हरकत नाही आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आणि चेक करायचं आहे एकदा. असा गळायला लागला आहे म्हणजे समजायचं पाक झालेला नाही आपला. आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. परत एकदा चेक करायचं आहे. हे बघा, अशी तार तयार व्हायला पाहिजे. आणि थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर थोडं थंड झाल्यावरच चेक करा, नाही तर हात भाजेल. आणि जेव्हा तार तयार होते त्याच्यानंतर लगेच आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा घेतले आहे वेलची जायफळ पावडर. 1 चमचा घेतले आहे सुंठ पावडर. सुंठ पावडर आवर्जून टाका, वातासाठी एकदम चांगली असते. आणि लगेच 1 मिनिटात आपल्याला सगळं एकजीव करून एका ताटाला तूप लावून ठेवायचं आहे. आणि लगेच टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसवर जास्त वेळ ठेवलं तर सुटं होईल एकदम. अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते. जास्त वेळ लागत नाही आहे. आणि खायला आहे ना एकदम असं खुसखुशीत लागतं, चिक्कीसारखं लागत नाही आहे हा पाक, ड्रायफ्रूट पाक. तर तुम्ही ह्या गोकुळाष्टमीला नक्की बनवून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी हा ड्रायफ्रूट पाक ह्या गोकुळाष्टमीला बनवून बघा. सगळ्यांना आवडेल, लहान मुलांना तर खूप आवडेल. आणि हेल्दी पण आहे.